तर या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती महायुतीमधल्या नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। आता फक्त आदित्य ठाकरे हे जायचे बाकी राहिलेले आहेत असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। तर भूकंप हा सांगून येत नाही, हा तर छोटासा धक्का आहे असं प्रवीण दरेकर म्हणतात। सोबतच गिरीश महाजन यांनी देखील टीका केली आहे की सचिन अहिर जाणे म्हणजे अत्यंत मोठा गंभीर धक्का आहे आणि म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की यापेक्षा उद्धव ठाकरे यांना काय पाहिजे, यापेक्षा काय पाहिजे। आता फक्त आदित्य ठाकरे जायचे राहिले, आता आदित्य ठाकरे जायचे राहिले। अशा अहंकारी भाषा वापरूनच उद्धव ठाकरेचा पक्ष हा लयास गेला आहे। अजूनही अहंकार सोडला पाहिजे। उद्धवजींनी त्यांच्या लोकांनी अहंकार सोडला पाहिजे, हा अहंकारच त्यांना लढतोय। मला वाटतं कोण राहिलंय ते बघावं लागेल आता तिकडे। सगळ्या धक्क्यावर धक्के आहेत त्यांना, त्यांच्याकडे राहिला। मी सांगतो, वारंवार सांगतो, तुला कुणी आमदार तयार नाही, खासदारही तयार नाहीत। काही दिवसांनी बघा महापालिकेतले नगरसेवक सुद्धा अशा पद्धतीने बाहेर पडतील। आता भूकंप काय सांगून येत नसतात, हा एक छोटासा धक्का आहे, परंतु धक्क्यावर धक्के देत त्या ठिकाणी महायुती आणखी त्या ठिकाणी सक्षम होणार आहे। असं काही नाही, या सभागृहामध्ये अनेकदा उपसभापती हा विरोधी पक्षाचा झालेला आहे आणि जर एवढा मोठा निर्णय होतो याचा पूर्वतयारी झाल्याशिवाय शिंदेसाहेब असा निर्णय घेत नाही। परिषद असेल, विधानसभा असेल, हे फक्त झाकी आहे, अजून त्यांचं बरंच ऑपरेशन बाकी आहे।